नमस्कार मंडळी, माझं नाव निखिल सकपाळ. तर स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. आज पनवेलच्या आपल्या घरी आहे. बाहेर पाऊस तर भरपूर पडतो आहे आणि खूप मस्त वाटतं आहे, हॅपी फिलिंग वाटत होती. मध्येच पाऊस गेलेला तेव्हा थोडं मनात वाटत होतं सॅड थोडं, कारण पाऊस नाही काय नाही. पण आत्ता सुरुवात झालं आहे, कारण गरमी एवढी होत होती ना, तर नको वाटत होतं. गावाला काय थंडावा गारवा असतो, पण पनवेल शहरात मुंबई साईडला भरपूर गरमी आणि या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे थोडं वाटतं की पाऊस कधी यावं हे ते. पण आता सुरुवात केला नाही पावसाने, मस्त जो गारठवतो. लाईट गेली तरी काय वांदा नाही, तशी लाईट जात नाही. पण आता पंखा पण कसा स्लोमध्ये ठेवलेला आहे, मग आता काही AC बीसीची गरज नाही. तशी AC नाहीच आहे तरी पण. आणि बाहेर बघा पावसाने मस्त केलं नाही. मगाशी पाऊस जोरदार पडत होता. असो म्हटलं आज यूट्यूब चॅनलवरती डेलीचा ब्लॉग करूया मुंबईचा, जो शहरामध्ये घरी असलो काय करतो काय तसं. किचनमध्ये आलो आहे. आज आई आहे जेवण बनवते, कारण मम्मी गेली आहे कामावरती. त्यात आज पाऊस आहे बाहेर, तर आई म्हटली आज स्पेशल पिठला बनवूया. हां हो, कसला पिठला बनवणार आहे? चण्याच्या पिठाचा. चण्याच्या पिठाचा? कुलदाचा बनवणार होतीस ना? दुधाचा होता आहे. हाय, मग बघू दे खायचं. कुलदाचं पण पीठ हाय. हे काढ दुधाचा पीठ. चण्याच्या पिठापेक्षा कुलदाचा पीठ मस्त लागतो नाही? मम्मीला फोन लावलाय, कुठं ठेवला नाही आम्हाला माहीत नाही. उचलते की नाही काय माहीत. काय हॅलो, हा बोल. हा कुलदाचं पीठ कुठे ठेवलं आहेस? अरे मीठ आणि मसाल्याचा डबा, जे मागचा बघ डबा, ते कुळथाचा पिठाचा आहे डबा, बरणी ती बघतो. पिठाची बरणी मागची, मागची दुसरी बरणी, तिसरी बरणी. ह्याच्यात हां हा ठीक आहे. पिवळ्या टाकण्याची आहे बघ. हां, पिवल्या झाकण्याच्या सगळ्याच आहेत. बाहेर पाऊस आहे आणि आज आमच्या आईच्या हातचा कुलदाच्या पिठाचा आपण पिठला खाणार आहोत, म्हणजे झुणका. फोडणी दिला नाही आईने. कोणी नाही दिले. राय मागणी टाकते. राई माऊ. लसूण टाकते. मला काय जेवणाचा कळत नाही, काय बोलायचं म्हणून बोलतो. शिकून घ्या हवं आहे. हां, उद्या बायको आली तर नको काय जरा मी पण जेवण म्हणून नको सांगाय नको असं, नाही तर जो मला कामाला लावल ना. कामाला लागेल. बायको आले बोल हां तुम्हाला जेवण येतो करा, खरा म्हणून मला येतच नाही. काय कामाला बिमाला लावायची नाही. तर मला फक्त फोडणीचा भात येतो करायला, चहा येते कराय, बस एवढंच येतो. बुर्जी आमलेट करतो. हां कांदा. हां, कांदा टाकला ना. आई आता बोलायला शिकली काय काय टाकलं ना. आता आईला गॅसवरचं जेवण जमतो, पहिल्या नाही तर नव्हता ना जमायचा. गॅस चालू करायला पण घाबरायचे आहे, पण आता करते. आता प्रॉपर ती मुंबईकर झाली आहे. गावाला गेल्यावर आईचं लुकडं गावचं असतं ना, ह्या मुंबईचं लुकडं वेगळं. मुंबईत कशी पॉश असते, गावाला गेल्यावर गावठी नुसतं. मग काय मग मी पण गावाला तसंच असतो, गावाला गेलो की गावठी. हे आम्ही किचनसाठी हे सगळं करून ठेवलं ना, सगळं स्टोरेज राहतं ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये सगळी भांडी, खाली ताटं आहेत, ह्याच्यामध्ये कप आहे आणि ताटं आहे. फर्निचर आम्ही तेव्हा करून घेतलं आहे ना, ते आत्ता बरं पडलं. काय काय टाकलं? साधी तेल टाकला, मोहरी टाकली, जिरा टाकला, हां, लसूण, कांदा, चांगला परतवून घ्यायचा, कढीपत्ता, कढीपत्ता. सो आणि आता मसाला. मसाला टाकायचा. आई ह्याचा काहीतरी सुका करतात ना, काय म्हणतात त्याला, कुलदाच्या पिठाचा पोला पण करतात ना. हो, मी पहिलीला शाळेत गेलो ना, पहिल्या दिवशी मला आठवतं आहे ते, की कुलदाच्या पिठाचा पोला दिलेला मस्त लागतो. एक दिवस तो करूया आहे. त्या जुने रेसिपी किंवा जुन्या ज्या पदार्थ आहेत ते खायला बरं वाटतं. आणि अजून एक कुठला करतात, डांगर म्हणून ना, उडदाचा. ह्याचा नाही का, ह्याचा पण करतात ना. हां, तो डांगर असतो सुका सुका, खायला मजा येते. हां, तर मीठ पण टाकलं नाही. विमान गेला, विमान दिसेल की नाही. हां गेला, बघा दिसतंय काय.
सध्या पुस्तक वाचायचं वेळ हळूहळू लागतं आहे आणि लावून घेतलं आहे. कारण वाचनाची आवड ही लावून घेतलेली बरी असते, कारण खूप काही फायदा असतो. रावण पुस्तक मी गेले 1 वर्ष वाचतो आहे. कमी वाचतो आहे, वाचायला वेळ नाही मिळत, पण मी कधी असलो फ्री की वाचतो. 312 का 310पर्यंत झालेलं, इथपर्यंत झालेलं. सो आणि हा एक पुस्तक हा बहिणीने घेऊन आलेला, हा पूर्ण झाला की हा पुस्तक वाचणार आहे. सो अजून कुठला पुस्तक तुम्ही वाचत असाल किंवा कुठलं चांगलं असेल तर नक्की सजेस्ट करा, आणि कुठलं वाचायला हवं आहे पुस्तक ते नक्की सजेस्ट करा. ही कादंबरी वाचून होते, त्याच्यानंतर एक दुसरी कादंबरी घ्यायची आहे, आणि एक राधा पुस्तक आहे, तो खूप सुंदर आहे, तो एक आहे. आणि एक अजून एक आहे पुस्तक, सराने आमच्या हितगुज म्हणून पुस्तक आहे, ते सुद्धा छान आहे. त्याच्यामधले विचार खूप छान आहेत. हे विचार पुस्तकांमधले वाचले आहे आणि समजून घेतले ना तर आयुष्यातली दुनियादारी खूप कळते. आपला पिठला मला वाटतं 3 ते 4 मिनटात बनला आहे, मस्त झाला आहे आणि खमंग असा सुगंध येतो आहे पिठल्याचा. आज संकष्टी होती त्याच्यामुळे दिवाबत्ती केलेली. आज घरी कोण नाही. मी मागे म्हटलं मागच्या व्हिडिओमध्ये की घरी एकत्र जेवणं मुंबईच्या ठिकाणी आमचं सहसा होत नाही, कारण आई पप्पा बहीण गेलेत आता जॉबला. मी स्वतः आता जेवतो, मग आई म्हटली कपडे धुते मग जेवते. ठीक आहे, तर मी आता जेवतो कारण जायचं आहे बाहेर. पिठलं आलेलं आहे, पिठलं भाकरी आणि भात. पिठलं आणि भाकरी, झुणका, म्हणजे मी पिठलं पण म्हणतो झुणका पण म्हणतो, अशी झुणका भाकरी आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो. म्हणजे हॉटेलमध्ये जाऊन, थांबा लाईटमध्ये येऊ दे नाही तर काला दिसायचा तुम्हाला, बोलायचा निखिल जामच काला झालं आहे, असा बसतो जरा. मायला फुटेजसाठी काय काय करावं लागतं. हां, आता बोलू तर पिठला आणि भाकरी हॉटेलमध्ये खूप भेटतं आणि आता ट्रेंडिंगला आहे. मराठी रेस्टॉरंट खूप झालेत. सो आपण घरच्या घरी खाल्लेलं भारी असतं. हे बघा, कोणाकोणाला झुणका भाकर आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडीशी तिखट, मस्त वाटते भाकरीसोबत खायला. तर म्हणजे संध्याकाळ झाली आहे, कारखान्यात जातो आहे, काम आलं आहे टी-शर्टच्या ऑर्डर आहेत बऱ्याच, त्या जरा हुरकायच्या आहेत. खूप जण बनवत होते ना काय कामधंदे करतोस की नाही, तर आज चला मुंबईची लाईफस्टाईल तुम्हाला दाखवतोस काय असते टेडेची. खाली आले दुसरे. आमच्या पनवेलमध्ये तुमचं काय आहे रे? आम्ही तू काहीतरी खायला द्यायचं म्हणून खायला आले. या आईला खिशात पैसे नाही म्हणून चालत आलो. पण ते जाऊ दे, हा काय विजय आहे? अरे हे मर्दांगी आहे. काय मग खायचं बोल, काय ते सकाळपासून खाल्लं बाकी दाबर काय ते बोल. चला म्हणून सगळ्यांनी भात लावायला जाऊया उद्या. किती रुपये रोज, किती रुपये? ते ठरलं नव्हतं, रोज 150 रुपये. ते ठरलं नव्हतं, इकडचं आत्ताच ठरलं. कोण तुम्ही? चला बाय. मला काय, आय एम व्हेरी बिझी मॅन, आय एम व्हेरी बिझी. ब्लॉग हां, याला ओळखता काय? बॅगा बिगा आहे, बॅगेत पैसे किती आहेत? बॅगेत जाऊ दे, चप्पल बघ सरकते. अरे मी याला तोंडावर पडशील असले घालू नको. सकाळपासून मी सांभाळतोय त्याला. आलो आहे कारखान्यामध्ये. एक धुळ्यावरून हे आलेली ऑर्डर आलेली, ती करायची आणि आज पार्सल करायचे. सोशल मीडियाचा हा फायदा होतो की सोशल मीडियामुळे अखंड महाराष्ट्रातून ऑर्डर मिळतात. कुठून आहे? धुळे, नाशिक, यवतमाळ तिकडून सुद्धा येतात. कोकणातल्या पण बऱ्याच ऑर्डर असतात, पण मराठवाडा तिकडनं सुद्धा ऑर्डर येतात. तुमच्यासुद्धा आता गणपती आले जवळ, गणपतीच्या टी-शर्टच्या ऑर्डर असतील तर नक्कीच तुम्ही कॉल करा आणि आपल्याकडे बुकिंग करा. सध्या काम चालूच आहे, मास्टर आहे, कटिंग बिटिंग कर रहा है. आता बाकीचे सगळे कारागीर गेलेत घरी, संध्याकाळची वेळ आहे त्याच्यामुळे, आणि आता चालू होती. ओमकार भाऊ
आंटी जी नमस्ते नमस्ते कैसे हो ठीक है ना. गणपतीचे टी शर्ट तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. ड्रायफिटमध्ये किंवा सोमनमध्ये पी सीमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आता तुम्हाला इथे सॅम्पल आहेत काय काय ते दाखवतो. इथे सॅम्पल व्हिडिओसाठी ह्या सगळ्या मारून ठेवलेल्या आहेत. हे बघा इकडे मागे आहे, अजून इकडे एक सॅम्पल आहे. ही बघा एम्ब्रॉयडरीमध्ये आहे. हे डिजिटल प्रिंट नाही आणि हा स्पेशल कपडा आहे बघा. डिजिटल प्रिंट आहे, याच्यावर फ्रंटला केलेली आहे. डिसेंट वाटतं म्हणजे ड्रायफिट मध्ये कसं कम्प्युटर प्रिंट येतं आणि ह्याच्यामध्ये पण डिजिटल प्रिंट आहे फ्रंटवाला. आणि बाकी तुम्ही टी शर्टचा स्ट्रक्चर बघू शकता कसे आहेत ते वेगवेगळे आहेत. ह्या साईडला अजून आहे. हे तुम्हाला काय दाखवतो की प्रत्येकाची चॉईस असते आणि आता काय नवीन नवीन ट्रेंडिंग लोक टी शर्ट बनवायला बघतात. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही फॅक्टरीमध्ये पण व्हिजिट करू शकता किंवा आमच्या माणसांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर देतो आहे, तर तुम्ही कॉल करा. आणि हा देवीपाडचा राजाची ऑर्डर आहे आणि सॅम्पल आहे. बाकी आज एक सॅम्पल इकडे मारलेलं आहे. फ्रंटमध्ये हे कॉलर बघा. ह्याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक 50 पीसची कमीत कमी ऑर्डर द्यावी लागेल, कारण हे पीस तुम्हाला सिंगल नाही मिळत. तुमचे ग्रुप टी शर्ट असतील किंवा तुमच्या मंडळाच्या टी शर्ट असतील तर तुम्ही ह्या बुक करू शकता. सिंगल पीस मिळू शकत नाही. जर तुम्हाला कमीत कमी 15-20 पीस पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ड्रायफिटसारखे कपडे, ड्रायफिट कोब्रा आहे किंवा डॉट नेट आहेत, त्याच प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. आणि अजून इकडे सॅम्पल आहेत बघा या साईडला. असली सॅम्पल माझ्याकडे मी टी शर्ट एक मारलेली आहे. पहिले वंदन कुणाला, माझ्या लाडक्या गणाला किंवा तुमच्या मंडळाचं नाव असेल ते सुद्धा मारून मिळेल. इकडे एक सॅम्पल आहे सर. हे सगळे आता कसे आहेत व्हिडिओसाठी मार्केटिंगसाठी सॅम्पल ठेवलेले आहेत. इकडे कपड्याचे सॅम्पल आहेत. आम्ही कस्टमर जर आला तर त्याला एक कपड्याचे सॅम्पल दाखवतो. एक वेगवेगळे हे कपड्याचे वेगवेगळे सॅम्पल आहेत. पण जर ह्या कपड्यामध्ये घ्यायचं असेल तर कमीत कमी 50 पीस तरी लागतात, कारण कॉलर आहे ना, कॉलर क्वांटिटीमध्ये बनते. कारण ही कॉलर बनवायला आम्हाला द्यावी लागते. कॉलर आहे ती अशी सहसा मिळत नाही, सो त्याच्यासाठी ऑर्डर द्यावं लागते. सो मंडळी, तुमच्या गणपतीच्या टी शर्ट्स असतील, छापायच्या असतील तर तुम्ही नक्कीच इथे नंबर देतो आहे, त्या नंबरला कॉल करा. आणि आमचे सहकारी मित्र आहेत ते कॉल उचलतील आणि नक्कीच त्यांच्याशी तुम्ही बोला, संपर्क करा. गोप्रो है क्या? गोप्रो डीजे है सर. अभी क्या इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर है ना,